फिशर आणि दुसरं म्हणजे तिथलाच एक खूप कॉमन आजार हा आहे पाईल्स म्हणजे मूळव्याध. हे कायम कन्फ्यूज केले जातात सर. तर आता ह्या दोघांमधला फरक काय इथे हे सांगू शकाल का? सर ऍक्च्युली प्रत्येक गोष्टी गुदाशयातलं जखम असेल किंवा काहीही दुखणं असेल, काहीही झालं, एक कॉमन लँग्वेजमध्ये किंवा जो काही आपण लोक वापरतात रुटीनमध्ये प्रत्येकाला पाईल्स म्हणून म्हणतात. मला पाईल्स आहे, मूळव्याध आहे. बरोबर. मूळव्याध आणि फिशर हे दोन वेगळे आजार आहेत. मूळव्याधमध्ये तिथली नस असते जी की गुदाशयाला रक्त घेऊन येतं, घेऊन जाणारी नसा 3 असतात मेनली. ते नसाचा सुजन होतो, त्याला आपण पाईल्स म्हणतो. जर का तिथं कट असेल, भेग असेल, जखम असेल, तर त्याला आपण फिशर म्हणतो. दोन्ही सोबत येऊ शकतात, पण हे दोन्ही वेगळे डिसीज आहेत. फिशरमध्ये पेशंटला खूप तीव्र वेदना होतात. मोशनला जाण्याची सुद्धा काही काही लोकांना भीती वाटतं. मोशनहून आल्यानंतर सुद्धा खूप त्रास वाटतो. पण पाईल्समध्ये शक्यतो 90 ते 95% पाईल्समध्ये वेदना नसतात. फिशरमध्ये हलकं हलकं रक्त मोशनला लागून येतं, पण पाईल्समध्ये जसं नळ बंद केल्यानंतर अखेरचे 2 थेंब पडतं, तसं थेंब थेंब रक्त पडतं, तो पाईल्स असतं. हा पाईल्स आणि फिशर हे 2 वेगळे आजार आहेत. फिशरमध्ये वेदना जास्त असतो, पाईल्समध्ये वेदनारहित ब्लिडिंग असतो, थेंब थेंब रक्त पडणं, त्याला म्हणतो आपण पाईल्स म्हणतो. बरं. सो पण आता ह्या दोन्ही आजारांचं मूळ कारण कॉन्स्टिपेशन आहे. कॉन्स्टिपेशन बरोबर. सो त्यामुळे ते युजली कन्फ्युजन जे काही होतं की अरे पोट साफ व्हायचा आजार आहे, कॉन्स्टिपेशन आहे, मग मूळव्याध आहे, रक्त पडलं मूळव्याध आहे. पण हा महत्वाचा फरक तुम्ही सांगितला की पाईल्समध्ये वेदनारहित ब्लिडिंग आहे. खूप कमी 5% लोकांमध्ये कधी थ्रोम्बोस पाईल वगैरे असेल तर होतं पेन, तसं आहे. पण फिशरमध्ये ऑलमोस्ट सर्टनली पेन होतं. पेन असतो. पेनच सगळ्यात मोठा अवघड असतो. पाईलच्या पेशंटनी चुकून मोशन झाल्यानंतर ते रक्त येतं बघितलं तर घाबरून तो येऊन दाखवतो. पण फिशरचा पेशंट एक वेळा सुद्धा त्याचा त्रास सहन करू शकत नाही, कारण त्रास असहनीय वेदना असतात. आणि काही काही पेशंटला कामं सोडून मोशन झाली, एक तर असं राहतं की मी टॉयलेटलाच जाणार नाही, कारण गेलं तर मला खूप त्रास होईल. आणि काही काही पेशंटला मोशन करून आल्यानंतर इतका आग होतो, अर्धा घंटा झोपून राहण्याची सुद्धा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये गरज पडू शकते.